नमस्कार मंडळी. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. कोकणातल्या खेडमधील 15 गावमधील 15 मंदिरं आणि प्रत्येक मंदिरामागे एक वेगळी कथा, वेगळा इतिहास. आजची आपली पहिली भेट आहे चोरवण्याच्या पुढे निवे या गावातल्या स्वयंभू श्री शिवशंभो आणि केदारनाथ भैरी मंदिराला. निवे गावाकडे जाताना रस्ता पूर्ण सह्याद्रीच्या कुशीतून जातो. दोन्ही बाजूला घनदाट हिरवंगार जंगल आणि मध्येच दिसतात सह्याद्रीचे उंच उंच डोंगर आणि त्या डोंगरातून पडणारे छोटे छोटे धबधबे. निवे गावाकडे जाताना याच मार्गावर लागतो नागेश्वर स्वयंभू मंदिराकडे जाणारा हा रस्ता. अजून थोडे पुढे गेल्यावर लागतो हा रस्ता. जर तुम्ही उजवीकडे वळालात तर तुम्ही आई रामवर्धनी मंदिर चोरवणे इथे पोचाल. आणि चोरवणे गावातील हे मंदिरसुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि ते सुद्धा आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. आता चोरवणे गाव सोडला की लागतं निवे, म्हणजे हे शेवटचं गाव असं म्हणायला हरकत नाही. मंदिराच्या चारी बाजूला हिरवळ, भातशेती, उंच उंच धुक्यामध्ये लपलेले डोंगर, जणू काही चित्रामध्ये रेखाटलेलंच असावं. आणि हे सगळं इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता देतं. मी रमेश पालंडे, गाव निवे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. आपण आमच्या गावामध्ये आल्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्वयंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहात. हे जे मंदिर आहे हे पुरातन काळापासून स्वयंभू आलेलं आहे आणि ह्या गावात निवे गावची जी उत्पत्ती झालेली आहे ती ह्या मंदिराच्या निमित्तानेच झालेली आहे. हे गाव स्वयंभू इथे शंकराचं स्थान उगम झाल्यामुळे आज आम्ही इथे 2 कौम म्हणून वावरतो आहे. पालांडे आणि महाबदी हे दोन्ही ह्या मंदिराच्या निमित्तानंच इथे येऊन वावरत आहेत आणि आज तागायत ते गुण्यागोविंदाने नागदंडत आहेत. आणि ह्या आत्ता मंदिराचं जे काम आमचं चालू आहे हे काम आम्ही संपूर्ण गावामधले मुंबईवासी जे रहिवासी आहेत ते जे नोकरदशाही आहेत त्यांच्या मार्फत म्हणजे प्रत्येक मासिक वर्गणीमधून हे मंदिराची उभारणी चालू आहे. कोणत्याही पक्षाकडून किंवा कुठल्याही राजकीय नेत्याकडून असं देणगीवर घेऊन असं कोणतंही आम्ही हे मंदिर बांधलेलं नाही आहे. हे प्रत्येकाच्या योगदानातून बांधलेलं आहे. हे ग्रामदेवत असल्यामुळे आमच्या ग्रामस्थांची त्याच्यावरती श्रद्धा खूप आहे. कुठल्याही नवसाला पावणारा म्हणजे अगदी तळागामधला माणूस किंवा बाहेरचाही कोणी माणूस जरी येऊन त्याला जर नवस केला तर त्याच्या नवसाला उभा राहणार आहे. म्हणजे हाकेला जसं आपण म्हणतो हो देणार, तसं त्याचं वैशिष्ट्य आहे. खूप आमचं त्याच्यावरती श्रद्धा आहे. आणि कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत इथे? ही मोठी जी मूर्ती आहे ही केदारनाथची मूर्ती आहे. बाजूची आहे ती भैरी आहे आणि ही समोर खाली जी आहे ही कालकाई आहे आणि ह्या कालकाईची 9 रूप आहेत टोटल. तर ती ही 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 जणी कालकाई आहेत. आणि ते जे 2 आहेत ते जसे मूळ पुरुष म्हणतात ना तसे जे 2 मूळ पुरुष आहेत. नंतर ही झोलाई, माणाई, वाघजाई आणि ही कालकाई, कुंभारजाई अशी हे देवस्थान आहे. तर ग्रामदेवत आहे केदार, भैरी, कालकाई, कुंभारजाई. हे दक्षिणमुख केदार आहे. ह्याचं एवढं वैशिष्ट्य आहे की हा खूप सर्वात आमच्या 15 गावामध्ये वरिष्ठ देवस्थान. म्हणजे 15 गावामध्ये बरेचसे मंदिरं जे तयार झालेले आहेत नंतर पूर्वी आल्यानंतर जे आता नवीन तयार झालेले आहेत तर त्यांच्या इथून त्यांच्या
आज्ञेनंच म्हणायला लागेल की त्यांच्याशी विचार विनिमय करूनच नंतर ती मंदिरं झालेली आहेत. आणि 15 गावामध्ये त्यांना खूप मोठं स्थान आहे. सगळे त्यांना मांडणारा पण वर्ग मोठा आहे. आज कुठे यात्रेवरतीवर जरी गेलं तर त्यांना पहिला मान असतो. आता हे मंदिर स्वयंभू कसं आलं ते ऐका. पूर्वी म्हणजे आपले ज्यावेळेस पूर्वज इकडे आले ते पूर्वी तळवट गावामध्ये आले होते आणि तिथून गाय इथे दूध सोडायला यायची आणि घरी गाय दूध देत नाही म्हणून त्या गायीचा शोध घेत मागे आल्यानंतर ती गाय इथे येऊन एक जंगलामध्ये जशी जाळ असते त्या जाळीमध्ये तिथे दूध सोडायची आणि पुन्हा गायी परत जायची. मग त्या गायीचा शोध घेत आल्यानंतर त्यांना समजलं की गाय इथे येऊन दूध देते. तर त्याच्यानंतर तिथे बाजूला सगळं हे केल्यानंतर शिवलिंगाचं त्यांना स्थान सापडलं. मग त्याच्यानंतर तळवटमधून इथे वास्तव्यास आले आणि इथे मग ह्या निवेगावची स्थापना झाली. बसवा आहे म्हणजे नंदी, शंकराचा नंदी. या नंदीच्या समोर जे त्याच्या तोंडाच्या खाली जे महिलेचं जे स्टॅच्यू दिसतोय हा त्या महिलेचं नाव आहे मकबला बीबी. म्हणजे आपल्या रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये तिकडे एक मुस्लिम महिला होती. तिचे वडील काहीतरी बाहेर गेले होते जहाजावरती, ते येत नव्हते. त्यावेळेस तिने काहीतरी नवस लावला होता की ते म्हणजे पुजाऱ्यांना नेहमी पुजारी आपल्या परशुराममधून इकडे यायचे ना पूजेसाठी. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्ही रोज रोज पूजेला जाता तर काय तुमचा सदैव तुम्हाला पावतो, तर माझा एक नवस लावा म्हणून. आणि त्यांनी तो नवस लावला होता आणि त्या नवसाला ते पावलेले आहेत. म्हणून महालिंगाच्या मंदिरामध्ये धामणन 15 गावचं महालिंग मंदिर तिथे आणि इथे तिची रसद नंतर चालू झाली पावल्यानंतर. आणि त्या रसदीमध्ये नंतर मग तिची आठवण काय राहणार ते मंदिरामध्ये, ती रसद देत होती तर त्या रसदीमधून तिला सांगितलं की तिच्या ह्या आपला जो नंदी आहे त्याच्या खाली महिलेचा स्टॅच्यू आहे, तर तो तुझा तिथे नेहमी तुझी आठवण राहील म्हणून. अशा पद्धतीने हा इतिहास आहे ह्या मंदिराला आणि नंदीला. ही आहे ती पार्वती, त्याच्या बाजूला आहेत विठ्ठल रखुमाई, त्याच्या बाजूला गणपती आणि बाजूला शेजारी यायची नाह. आणि ही पिंड जी आलेली स्वयंभू आलेली, जो आतमध्ये मध्ये जो हे आहे ना तो स्वयंभू. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आज हे मंदिर स्वयंभू आहे. कोणी जरी माणूस बाहेरून आला आणि त्यानं जर त्याच्याकडे कुठलीही हे नवस केला तर तो पूर्ण होतो त्याच्याकडे. हे आमचं पालंडे यांचं 22 खुणाची समाधी म्हणून ओळखलं जातं. हे आमचे चैत्र पौर्णिमेला 22 लोकांचे खून झाले होते. हे खून भावाभावामध्ये वाद होऊन झालेले होते आणि ही समाधी 22 लोकांची बांधलेली आहे. आता हे जे स्मारक आहे याचा आम्ही जीर्णोद्धार, ही ॲक्च्युली समाधी 1665ची आहे आणि त्याचा जीर्णोद्धार 1987ला केलेला आहे. आता त्याचा ह्या वर्षी आता मंदिराच्या याच्यावरती आम्ही त्याचंही आणखी थोडंसं जीर्णोद्धार करणार आहात. तर मंदिराचं ज्यावेळेस वर्धापन दिन साजरा करणार आहे त्यावेळेस ही असं वरती आम्ही जे त्याच्यावरती शेड टाकलेली आहे ती थोडी जीर्ण झालेली आहे. मग ते मंदिराला साजेल असं बाजूला काहीतरी असलं पाहिजे, त्या पद्धतीने हे आम्ही त्याचं मॉडिफिकेशन करणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने दिसेल, मंदिराला पण शोभा येईल अशा पद्धतीने करणार आहे. आणि हे आता बाजूचे आहे ते आमचे बंधू महाबडी बंधू आहेत, त्यांचे सार्वजनिक समाधी आहे तीही त्यांचाही तसाच इतिहास आहे. तर मंडळी, अशी होती आजची भेट सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत लपलेल्या निवे गावातल्या स्वयंभू श्री शिवशंभो आणि केदारनाथ भैरी मंदिराची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात असाच एका सुंदर मंदिराच्या भेटीसाठी. आणि तुम्ही जर खेड 15 गावमधून असाल तर मला नक्की सांगा की पुढचं मंदिर कोणतं एक्सप्लोअर करू. तोपर्यंत बाय बाय.